नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आगामी येणाऱ्या 2022 महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे व्याकरण या विषयाचे काही प्रश्न आपण ह्या सेशनमध्ये घेणार आहोत. चला तर सेशनला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी सामान्य नाम ओळखा. तर सामान्य नाम कोणते होईल? खेडू. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2, मराठीत नामाचे मुख्य किती प्रकार आहेत? तर किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी पदार्थवाचक नाम कोणते? तर पदार्थवाचक नाम कोणते? तूप. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4, विशेष नाम हे डॅश डॅश असते. तर विशेष नाम हे काय असते? एकवचनी असते. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5, समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला डॅश डॅश नाम म्हणतात. काय म्हणतात? समूहवाचक नाम. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पाणी हे डॅश डॅश नाम आहे. तर पाणी हे काय आहे? पदार्थवाचक नाम आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7, डॅश डॅश हे नाम वस्तू स्वरूपात दाखवता येत नाही. तर भाववाचक नाम. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8, सामान्य नामाचे डॅश डॅश प्रकार पडतात. तर सामान्य नामाचे 2 प्रकार पडतात. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9, भाववाचक नामाचे डॅश डॅश गट पडतात. तर भाववाचक नामाचे 3 गट पडतात. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10, भाववाचक नामाचे स्थितीदर्शक, गुणदर्शक व कृतीदर्शक हे 3 स्पष्ट गट पडतात. हे विधान खरे आहे. काय आहे? बरोबर आहे. क्रमांक 11, श्रीमंतांना गर्व असतो या वाक्यातील नाम ओळखा. तर श्रीमंतांना गर्व असतो या वाक्यातील नाम काय होईल? श्रीमंत. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12, धातूला प्रत्यय जोडून त्याचा नामासारखा उपयोग केल्यास त्याला डॅश डॅश नाम असे म्हणतात. तर त्याला काय म्हणतात? धातू साधित नाम असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13, पुढील वाक्यातील नामाचा प्रकार ओळखा. सुधा सामना जिंकली. तर याचं काय होईल? नामाचा प्रकार कोणता होईल याचा? विशेष नाम. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14, त्याच्या प्रत्येक वाक्यात आणि चा वापर असतो. तर या वाक्यातील नामाचा प्रकार ओळखा. तर या वाक्यातील नामाचा प्रकार काय होईल? अव्यय साधित नाम. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15, हुशारी या नामाचा प्रकार ओळखा. तर हुशारी या नामाचा प्रकार काय होईल? भाववाचक नाम. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16, ताजमहल या नामाचा प्रकार ओळखा. तर ताजमहल या नामाचा काय होईल? विशेष नाम. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17, गरिबी हा कोणत्या भाववाचक नामाचा प्रकार आहे? तर गरिबी हा स्थितीदर्शक. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी गुणधर्म भाववाचक नामाचे उदाहरण कोणते? तर कोणते हे? प्रामाणिकपणा. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19, ढिगारा हे डॅश डॅश नामाचे उदाहरण आहे. तर ढिगारा हे समूहवाचक नामाचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी विशेष नाम ओळखा. तर खालीलपैकी विशेष नाम काय होईल? मुंबई. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21, सामान्य नामाचे अनेक वचन होते. हे विधान डॅश डॅश आहे. तर काय आहे? सामान्य नामाचं काय होतं? हे विधान खरे आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी कृतीदर्शक भाववाचक नाम ओळखा. तर कोणतं होईल? चोरी. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी सामान्य नाम कोणते? तर सामान्य नाम कोणते होईल खालीलपैकी? शहर. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 24, माकड झाडावर चढते या वाक्यातील नामाचा प्रकार कोणता? तर नामाचा प्रकार कोणता? ऑप्शन क्रमांक 2 सामान्य नाम होईल. प्रश्न क्रमांक 25, पुढील नामाचा प्रकार ओळखा. नम्रता. तर नम्रता हे काय होईल? भाववाचक नाम. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 1, सर्वनामाचे एकूण डॅश डॅश प्रकार पडतात. तर सर्वनामाचे एकूण 6 प्रकार पडतात. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2, बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना स्वतःच्या ऐवजी जी सर्वनामे वापरतात ती डॅश डॅश पुरुषवाचक असतात. तर काय असतात? प्रथम पुरुषवाचक असतात. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3, पुरुषवाचक सर्वनामाचे डॅश डॅश प्रकार पडतात. तर पुरुषवाचक सर्वनामाचे 3 प्रकार पडतात. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4, मराठीत एकूण डॅश डॅश सर्वनामे आहेत. तर किती आहे? 9 सर्वनामे आहेत. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5, सर्वनामांना डॅश डॅश नामे असेही म्हणतात. तर सर्वनामांना प्रतिनामे असेही म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6, ज्याच्याबद्दल बोलायचे आणि लिहायचे त्याचा उल्लेख करणाऱ्या सर्वनामांना डॅश डॅश सर्वनामे असे म्हणतात. तर काय म्हणतात? तृतीय पुरुषी. ऑप्शन क्रमांक 7, ती चालाक मुलगी आहे या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार कोणता? तर कोणता? दर्शक सर्वनाम. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7, जे पेरावे ते उगते या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर सर्वनामाचा प्रकार काय होईल? संबंधी सर्वनाम. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9, निज हा शब्द स्वतः या अर्थी डॅश डॅश सर्वनाम म्हणून वापरतात. तर काय म्हणून वापरतात? आत्मवाचक. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9, एखाद्या नामाला प्रश्न विचारण्यासाठी वापरलेले प्रश्नसूचक शब्दाला डॅश डॅश सर्वनाम असे म्हणतात. तर प्रश्नार्थक. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11, मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील सर्वनाम कोणते? तर या वाक्यातील सर्वनाम कोणते? ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी दर्शक सर्वनाम कोणते? तर कोणते दर्शक सर्वनाम होईल? तो. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13, कोण ही गर्दी अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर कोण ही गर्दीत अधोरेखितचं काय होईल? सामान्य सर्वनाम. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी दर्शक सर्वनाम कोणते? तर दर्शक सर्वनाम काय होईल? हा. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी प्रथम पुरुषी सर्वनाम कोणते? तर प्रथम पुरुषी सर्वनाम कोणते? आम्ही. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16, तू तुम्ही ही द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे आहेत हे विधान डॅश डॅश आहे. तर हे विधान काय आहे? खरे आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17, सर्वनामाचा प्रकार ओळखा. स्वतः. तर याचं सर्वनामाचा प्रकार काय होईल? आत्मवाचक. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18, मराठीत लिंगानुसार बदलणारी डॅश डॅश सर्वनामे आहेत. तर किती आहे? 3. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19, मी आपणाहून त्यांना बोलवले डॅश सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर याचं काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 आत्मवाचक सर्वनाम. प्रश्न क्रमांक 22, पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा. हा पेरू गोड आहे. तर काय होईल? हा. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23, तुम्ही एवढे काम कराच अधोरेखित पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर तुम्ही याचं काय होईल?
द्वितीय पुरुषवाचक. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24. तो मठ्ठ मुलगा आहे. सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर तो काय होईल? दर्शक. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25. मुठीत काय ते सांग पाहू. तर हे काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. सामान्य सर्वनाम. विशेषण हे डॅश डॅशच्या लिंग वचनाप्रमाणे बदलते. तर कशाच्या लिंग वचनाप्रमाणे? विशेषा. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4. संख्या विशेषणाचे डॅश डॅश प्रकार पडतात. तर संख्या विशेषणाचे 5 प्रकार पडतात. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5. विशेषणाचे स्थानावरून डॅश डॅश प्रकार पडतात. तर विशेषणाचे स्थानावरून 2 प्रकार पडतात. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6. कोल्हापुरी चप्पल हे डॅश डॅश विशेषण आहे. तर कोल्हापुरी चप्पल हे नामसाधित विशेषण आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी सार्वनामिक विशेषणाचे उदाहरण कोणते. तर सार्वनामिक विशेषणाचे उदाहरण कोणते? आमचा. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 8. आदि विशेषण व विधी विशेषण हे विशेषणाचे स्थानावरून 2 प्रकार पडतात. हे विधान बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9. संकेत न मोजता येणाऱ्या नामापूर्वी वापरलेल्या प्रमाणदर्शक शब्दांना डॅश डॅश विशेषण असे म्हणतात. तर काय म्हणतात? परिणाम वाचक. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10. पंचमुखी हे कोणत्या विशेषणाचे उदाहरण आहे. तर कोणत्या विशेषणाचे उदाहरण आहे? समास घटित. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11. मला कडू कारले आवडते. विशेषणाचा प्रकार सांगा. तर काय होईल? गुण विशेषण. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12. चौपदरी हे डॅश डॅश आहे. तर चौपदरी हे काय आहे? हे विशेषण आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13. पुष्कळ या विशेषणाचा प्रकार सांगा. तर पुष्कळ या विशेषणाचा प्रकार काय होईल? अनिश्चित. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14. 5वा या संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा. तर 5वा या संख्या विशेषणाचा प्रकार काय होईल? क्रमवाचक. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15. नामापूर्वी येणाऱ्या विशेषणाला डॅश डॅश विशेषण असे म्हणतात. तर काय म्हणतात? आदि विशेषण. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16. नामानंतर येणाऱ्या विशेषणाला विधी विशेषण म्हणतात. हे काय? बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आदि विशेषणालाच डॅश डॅश विशेषण असे म्हणतात. काय? पूर्व. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी पूर्णांकवाचक विशेषण कोणते. तर पूर्णांकवाचक विशेषण कोणते? 5. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19. गणनावाचक विशेषणाचे डॅश डॅश प्रकार पडतात. तर गणनावाचक विशेषणाचे 3 प्रकार पडतात. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20. पिकलेला आंबा डॅश डॅश विशेषण आहे. तर पिकलेला आंबा धातुसाधित विशेषण आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21. पुढील वाक्यातील विशेषण ओळखा. हा माझा शर्ट आहे. तर हे काय होईल? माझा हे विशेषण आहे. ऑप्शन क्रमांक 2. 22. आवृत्तीवाचक विशेषणाचे उदाहरण कोणते. आवृत्तीवाचक विशेषणाचे उदाहरण कोणते? चौपट. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23. पुढची गल्ली यातील विशेषणाचा प्रकार कोणता. तर पुढची गल्ली यातील विशेषणाचा प्रकार कोणता? अव्यय साधित. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24. गुणविशेषण ओळखा. तर गुणविशेषण काय होईल याचं? धूर्त. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.